चला तर मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। तर आज आणलं बघा मटण। तर मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2-3 पाण्याने। त्यानंतर त्याच्यात असा उभा कांदा चिरून टाकलेला आहे। त्यानंतर एक टोमॅटो घ्यायचा आहे, टोमॅटो ही त्यामध्ये चिरून टाकायचा असा। तर आज आपण बनवत आहोत मेथीची भाजी मटणामध्ये। टोमॅटो कट करून घ्यायचा असा, त्याच्यानंतर लगेच कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे। त्यानंतर हळद टाकून घ्यायची त्यामध्ये। आणि मीठ टाकून घ्यायचे। शिजताना मीठ जरा जास्त टाकायचं म्हणजे मटण आपलं छान शिजतं। त्यानंतर बघा कुकर ठेवून घेतलाय गॅसवरती। छान मटणाला आता पाणी सुटतंय, तोपर्यंत आपण इकडं मेथीची भाजी निसून घेऊया। दोघी मैत्रिणींनी मिळून बघा मेथीची भाजी निसून घेत आहोत। त्यानंतर पुन्हा आपल्या मटणाकडे यायचे। मटण छान मिक्स करून घ्यायचे सर्व। बघा त्याला पाणी सुटलं की त्याचं पाणी सर्व आटून द्यायचं आहे। बघा सर्व पाणी मटणाचं आटत आलेलं आहे। त्याच्या अंगाचं पाणी जे सुटतं ते सर्व पाणी आटून द्यायचंय। त्यानंतर आता वरतून आपण मटण शिजण्यासाठी पाणी टाकून घेणार आहोत। कुकर लावून घ्यायचंय, शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्या। मटण चांगलं शिजेपर्यंत, मटण शिजतंय तोपर्यंत मी आपलं इकडं लसूण सोलून घेत आहे। भरपूर असा लसूण सोलून घ्यायचा आहे। भाजी मटणात खूपच छान लागते मेथीची, एकदा नक्की ट्राय करून बघा। बघा सर्व लसूण सोलून घ्यायचं, भरपूर लसूण सोलायचं आहे। कुकरला शिट्टे देऊन घ्यायचे आहेत। मटण छान शिजून घ्यायचंय, चेक करून बघायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे। हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। तिखट आपण जसं खातो, ज्या प्रमाणामध्ये खातो त्या प्रमाणामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। आमच्या इकडे जास्त तिखट खाल्लं जातं त्यामुळे मी मिरच्या जास्त टाकलेल्या आहे। मीठ टाकून घ्यायचंय आणि बघा असं वाटून घ्यायचं आहे भांड्याला मिक्सरमध्ये। भाजी आता आपण भाजी टाकूया। पाणी टाकून घ्यायचे भाजीमध्ये धुण्यासाठी। गॅस चालू केलाय, कढई ठेवून घ्यायची आहे। आपली कढई छान गरम झाली की तेल टाकून घ्यायचे त्यामध्ये। छान आपली कढई गरम झाली की तेल टाकून घेतलं की आपण तेल गरम होऊन द्यायचे। घरगुती रेसिपी असतात आपल्या चॅनलवरती। माझे व्हिडिओ जर आपल्यापर्यंत पोहोचत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी। तर बघा त्यामध्ये वाटलेली मिरची लसूण टाकून घ्यायचं आहे। छान परतून घ्यायचे तेलामध्ये। त्यानंतर एक टोमॅटो टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये कट करून। तुम्ही कधी मेथीची भाजी मटणामध्ये ट्राय केलेली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा।
नसेल केले तर एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप म्हणजे खूपच छान लागते खायला. तर बघा टोमॅटो टाकून घेतलाय, मिक्स करून घ्यायचे सर्व. आणि आता भाजी त्यामध्ये आपण धुवून व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. मस्त गावाकडच्या पद्धतीने सिंपल रेसिपी आहे. फक्त आपलं मिरची, लसूण, टोमॅटोमध्ये आणि खायला पण खूपच छान लागते. जास्त काय कांदा वगैरे काही टाकलेलं नाही. शक्यतो आमच्या इकडे नाहीच टाकत मेथीच्या भाजीमध्ये कांदा. मिरच्या लसूणमध्येच भाजी बनवली जाते. तर बघा सर्व भाजी टाकून घेतली आहे. तर उरलेली पण सर्व भाजी मी टाकून घेणार आहे त्यामध्ये. सर्व भाजी टाकून घ्यायची आहे, छान मिक्स करायचे. बघा नंतर भाजीला असं पाणी सुटतं. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकताना एक लक्षात ठेवायचे की आपण मटणामध्ये पण मीठ टाकलं होतं आणि आपण आता मटण यामध्ये टाकून घेणार आहोत. तर मग ते मटणाचं सूप पण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण. त्याच्यामुळं मीठ टाकताना जरा व्यवस्थितच टाकायचं आहे, नाहीतर मग आपली भाजी खारट होते. बघा आता भाजीला असं पाणी सुटलं की थोडंसं भाजीचं पाणी आटून द्यायचं आहे. आणि भाजीचं पाणी आटलं की आता आपण त्यामध्ये मटण टाकून घेणार आहोत शिजलेलं. मटण टाकलं की छान सर्व मिक्स करून घ्यायचंय आणि सर्व पाणी व्यवस्थित आटेपर्यंत आपण आता भाजी शिजून देणार आहोत. बघा आता भाजीतलं पाणी आटायला एक 10 मिनिटं तरी लागतीलच. बघा अशा प्रकारे सर्व भाजीचं पाणी आटून द्यायचंय. छान तेल पण सुटलंय वरतून, पण आता तेल टाकून भाजी पुन्हा परतून घ्यायची आहे. म्हणजे खायला एकदम भन्नाट लागते आणि भाजी ही गरम गरमच खायला छान लागते. तर बघा व्यवस्थित मस्त तेल टाकून घ्यायचंय. तेल टाकून झालं की छान पुन्हा त्याला मिक्स करायचंय व्यवस्थित. सर्व पाणी आटून द्यायचे भाजीचं, म्हणजे खायला छान लागते. खूप अशी ओलसर नाही लागत. बघा छान असं सर्व आता आपली भाजी रेडी झालेली आहे. त्यानंतर आता आपण मस्त त्याच्यासोबत खायला बाजरीच्या भाकरी बनवणार आहोत. तर बघा इथे तवा ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर लगेच परातीमध्ये पीठ टाकून घ्यायचंय. मेथीच्या भाजीसोबत बाजरीची भाकर म्हणजे खूपच छान लागते. एकदम गावाकडच्या पद्धतीचा बेत आहे आज. मेथीची भाजी मटणातली आणि त्यासोबत बाजरीची भाकरी. बघा मम्मी मस्त भाकरी बनवत आहे. आज भाकरीचं काम मम्मीकडे लावलेलं आहे. बघा छान अशी मस्त आपली गोल भाकर तयार झालेली आहे. आणि आता मम्मी भाकर तव्यावर टाकून घेत आहे. मस्तच. तर भाकरीला मस्त पाणी लावून घ्यायचे आणि छान आपली भाकर आपण शेकून घेणार आहोत.
मंडळी, जर आपल्याला अजून मटणाच्या रेसिपी बघायचा असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवनवीन रेसिपी माझ्या चॅनलवरती मी अपलोड करत असते. मस्त भाकर एका साईडने शेकली, आता पलटून घेतलेली आहे भाकर. मस्त भाकर आपली छान शेकली आहे. सर्वकून शेकून घ्यायची आहे, कच्ची कुठेच राहून द्यायची नाही. बघा छान. बघा छान आपली भाकर मस्त रेडी झालेली आहे. आणि आता आपण ताट वाढायला घेऊया. ते बघा मस्त गरमागरम मेथीची भाजी मटणामधले. बघा मस्त. आणि त्यासोबत आपली बाजरीची भाकर.